चित्ता दुसरं नाशिकच्या सातपूर परिसरात आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. ध्रुवनगर परिसरातील संत तुकाराम उद्यानाजवळ असलेल्या मोकळ्या पटांगणात बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास आला. सदर घटनेची माहिती वन विभागाला समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. याबाबत अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे यांनी. पाहूया. नाशिकच्या सातपूर शिवाजीनगर भागातील संत तुकाराम गार्डन या ठिकाणी जो बिबट्या होता तो आता त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी पलायन केलेला आहे. तो बिबट्या आपण बघू शकतो. 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून जी काही गर्दी आहे ही पाण्याची टाकी आणि ही जे काही घर आहे त्या घरामध्येच तो बिबट्या या ठिकाणी घुसलेला आहे. रेस्क्यू टीम त्या ठिकाणी आतमध्ये रेस्क्यू करण्यासाठी त्याला पोहोचलेली आहे. आपण 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण बघू शकतो. या बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे. हा जो परिसर संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी ओपन पेस आहे. ओपन पेस मधून तो त्या गार्डन पासून तो पुन्हा पलायन करून या ठिकाणी आलेला आहे आणि पुन्हा तो एका बंगल्यात घुसलेला आहे. पूर्वी तो श्रीराम रो हाऊसेस या ठिकाणी तो पोहोचला होता. तेथून पुन्हा त्यांनी पलायन केलं आणि या ओपन पेस मधून त्यांनी जम्प घेऊन तो ह्या घरात तो आता शिरलेला आहे. ही जी काही ग्रिल आहे त्या ठिकाणी थोडी ग्रिल ओपन आहे. त्या ओपन ग्रिल मधून तो मध्ये घुसलेला आहे. आपण बघू शकतो. 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण वन विभाग अधिकारी कर्मचारी स्टाफ रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. ही जी काही गर्दी आहे ओपन पेस मध्ये ही सर्व बघ्यांची गर्दी आहे. त्या ठिकाणी पोलीस देखील आहे, वन विभाग आहे, सर्वच यंत्रणा या ठिकाणी सतर्क आहे. ही जी काही बघ्यांची गर्दी आहे ते जे काही बघत आहे खाली त्याच ठिकाणी समोरच्या जे पाण्याची टाकी आहे ह्या बिल्डिंग मध्ये तो बिबट्या मध्ये आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये रेस्क्यू करण्यासाठी वन विभाग देखील सज्ज झालेला आहे. थोड्याच वेळात याच बिल्डिंग मध्ये तो रेस्क्यू होण्याची शक्यता दाट या ठिकाणी आहे. आपण बघू शकतो. 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी ही जी काही बघ्यांची गर्दी आहे त्याच ठिकाणी तो बिबट्या आपल्याला या ठिकाणी 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून दिसत आहेत. आपण बघू शकतो ते जे काही मुलं सांगताय 9 न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण बघू शकतो का हे सर्वजण सांगताय का बिबट्या याच ठिकाणी आहेत. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.